मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज कोरेगाव MIDC मैदानावरती एक भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानाच्या गट क्रमांक 49 मध्ये सुंदर अशी एक गाडी पळालेली आहे. हरण्या आणि याचं नाव काय? अर्जुन. हरण्या आणि अर्जुन ही गाडी गटपास झाली. अतिशय सुंदर असा पळ मित्रांनो या गाडीने गटाला दाखवला आहे. जे मालक आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचा थोडासा परिचय द्या. स्वप्नील रमाकांत तायडे, हां, अमरावतीहून आला होता का? किती वाजता निघाला होता काय? मी 20 तारखेला निघालो. 20 तारखेला निघाला आहे. शेड आता 20 तारखेला येण्याचं कारण काय? बरेच दिवस आधी आलाय तुम्ही, 10 दिवस. येण्याचं कारण बैलाला आराम भेटण्यासाठी आपण मैदान केलं एक 23 तारखेला. हां, आणि त्यानंतर आज मैदानाला काढलं. 23 तारखेनंतर आजच पळाला. हां. आता आजचं नियोजन कसं झालं होतं हरण्याबरोबर? हरण्यावर नियोजन ड्रायव्हरनेच केलेलं. त्या दिवशी त्यानं 2 नंबर केलता ना कोरेगावलाच. बरं. हां, हां, त्यामुळं ते नियोजन झालं. बरं. आता गट जर बघितला तर गटाला अतिशय जबरदस्त स्पीडनं गट पास केलाय गाडीनं, अंतरानं गट पास झाली. हां. काय सांगाल आजच्या विषयी? नाही, बैल पहिल्यापासूनच पळतोय, फक्त पायऱ्या वाचून माणसासनी माहीत नव्हतं इकडच्या. ते आता आज पळायपासून आता बघा फोन यायला लागलेत पायऱ्यासाठी. हां. आता बैल किती जाते काय? आता यो 6 दाती बैल. 6 जाते. हां. तिकडं कुठल्या ह्याच्यात पळतो? ते सेकंदात पळतो का? शंकरपाट सेकंद पटामध्ये पळतो. आपल्याकडे किती वेळा पळाला 3 फेऱ्यात? 3 फेऱ्यात आता त्याचं दुसरंच मैदान आहे. दुसरंच मैदान आहे. हां. मग आता इकडं नियोजन कसं झालं तुमचं? इकडे यायचं काय? ते काय आपलं घरातलं संबंध आहेत. त्यांना फोन केला बैल घेऊन या, ते आलेत बैल. बर. मग आता इकडं आल्यानंतर हे त्याचं दुसरंच मैदान. पहिले 23 तारखेला पळाला आणि आज पळाला. 23 तारखेला जरा त्याला आराम बी कमी होता. सेमीला मार खाल्ला, माज काढला जरा. मग आता तिकडे त्याचा थोडासा इतिहास सांगा. सेकंद काट्यामध्ये जिथं पळतो तिथलं त्याची बक्षीस वगैरे काय, कसं आहे? तेव्हा तिकडे 1 नंबरातच पळतो. बुलढाणच्या बाब्या संघ, लखन सोबत, बर, रॉकी, हां, या मोठ्या मोठ्या बैलांसोबत तिकडे पळाला. तिकडे पळाला. मग आपल्याकडे 3 फेऱ्यात म्हणजे आता पहिल्यांदाच इकडे तुमच्या नियोजन इकडे आला. पहिल्यांदा आता त्याची खासियत काय सांगाल? आता इकडे तुम्ही बघताय त्याला पळताना काय, दोन्ही साईड पब्लिकचा बैल आहे. हां, कुठून बी पळतो दोन्ही साईड. आपला दोन्ही साईडनं पब्लिकनं पळणार पहिले. मग आता या ठिकाणी आता आजच्या या कोरेगावच्या मैदानामध्ये गाडी पळालेली आहे. आता याचा पळ बघून काय वाटलं तुम्हाला? पळ बघून काय, गाडी चांगलीच पळाली ती. ड्रायव्हर कोण होते? करण ड्रायव्हर शिवतर. करंट ड्रायव्हर शिवतरचे होते. तर हरण्याची न्याची गाडी पळालेली आहे. आता थोडंसं जर त्याच्याबद्दल जर सांगायचं गेलं तर आता इकडं पळायला म्हणल्यानंतर आता गट पास वगैरे झाला. सेमीफायनलला पळेल. सेमीला जर राहिला तर त्याची चर्चा 100% पायऱ्याला वगैरे देखील फोन येत राहतील. पुढचं नियोजन कसं असेल? पुढचं नियोजन आता पायऱ्या चांगलं झालं तर 5 तारखेला नियोजन आहे, नाहीतर 9 तारखेला पळवायचं. आता आगामी कारण 2 हिंदकेसरीचे मैदान येतात. वडकीचं हिंदकेसरीचं मैदान आहे, पुशेगाव हिंदकेसरी. कसं बघताय त्याकडे? तेच आता आज काय होईल त्याच्या ह्याच्यावर 5चं नियोजन राहील ना वडकीच्या मैदानात. आता तुम्हाला काय अपेक्षा काय? कारण ज्यावेळेस आज राहण्याची अपेक्षा आहे बघा. आज राहिले ना पायरे चांगले होतील आणि 5 तारखेला मग आम्ही हिंदकेसरी मैदानाला पळू. सुरुवातीला ज्यावेळेस तो पहिल्यांदा इकडे आला त्यावेळेस पायऱ्याला किती अडचणी आल्या? पायऱ्याला अडचणी म्हणजे आपण आपल्याच बैलासाठी बोलावला, सुंदर आपला बैल. बर. त्याच्यासोबत पळवला. आपल्याला समजलं की चांगला पळतोय, मग आपण पायरं केलं त्याला आज. मग ते कुठंतरी त्यानं पण तुम्हाला नाराज केलं नाही? त्याचा आजचा जर स्पीड बघायला गेलं तर गटाला गाडीला चांगलं स्पीड लागले. त्या अंदाजावरती सेमी देखील नक्कीच गाडीला असे. आता तुम्ही काय सांगाल? आता भरपूर बैलगाडी मालक वगैरे बघतील. आता त्याला पण पळताना बघितलं असेल. बैलगाडी मालकांना किंवा पायऱ्यासाठी वगैरे काय आव्हान कराल? नाही काय, आता आपल्या लेवलची बैल बघून आपण पायरं करतोय. मोठ्याला काय आपण मागत नाही बैल कधी. आपण त्याची गाडी मारू, त्या आपल्याला पटला बाबा ह्यो चांगला बैल पळतोय, तेव्हाच आपण बैल घालतो. बर. तर मित्रांनो बघू शकताय गटाला आत्ता सुंदर अशा पद्धतीचं स्पीड लावली यांची संपूर्ण टीम आहे. आणि आता सेमीफायनल देखील सुरू होतील थोड्या वेळात. सेमीला देखील तो पळताना दिसेल आणि इथून पुढे पण तो आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं नाव करत राहील ही त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊया. धन्यवाद.